कुंभ राशी पुढील 7 दिवस सावधान. 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26 एप्रिल जीवनात खूप मोठा बदल होणार. कुंभ राशीच्या लोकांसाठी 20 ते 26 एप्रिल 2025 हा कालावधी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. या आठवड्यात ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या बदलामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेऊयात. या आठवड्यात विशेषतः 20 एप्रिलला कुंभ राशीला पौर्णिमा आहे. त्यामुळे आपल्याला व्यावसायिक क्षेत्रात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. कार्यक्षेत्रात नवीन कल्पनांना प्रोत्साहन द्या आणि सर्जनशीलतेला वाहू द्या. आपल्या बुद्धिमत्तेने आणि कौशल्याने या आव्हानावर मात करू शकता. आर्थिक दृष्टिकोनातून नवीन उत्पन्नाचे मार्ग सापडतील आणि बचतीची वाढ होईल. गुंतवणुकीसाठी हा कालावधी अनुकूल आहे, परंतु कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. समाजात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आपल्या सामाजिक वर्तुळे विस्तारित होतील आणि आपले विचार आणि कृती लोकांना प्रभावित करू शकतात, ज्यामुळे समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल. जर आपण सामाजिक कार्यात संघटनांमध्ये सहभागी झाला असाल तर आपली छाप लोकांवर अधिक पडू शकते. नवीन ओळख आणि मैत्री जुळण्याची संधीही आहे. नवीन लोकांशी ओळख होईल आणि काही महत्त्वाचे संपर्क प्रस्थापित होतील, जे भविष्यात उपयुक्त ठरू शकतात. जर आपण व्यवसाय किंवा नोकरी नवीन शोधत असाल तर संपर्कात काही महत्त्वाची माहितीही मिळू शकते. मित्र, परिवार आणि सहकाऱ्यांसोबत अधिक वेळ घालवू शकतात. मित्रांसोबत एखाद्या सहलीचा किंवा पार्टीचा बेत आखला जाऊ शकतो. कार्यस्थळी सहकाऱ्यांसोबत काही नवीन योजना घ्याल आणि त्यातून लाभाची शक्यता आहे. मात्र कार्यालयीन राजकारण किंवा एखादी समस्या आणण्यासाठी स्पष्ट संवाद साधावा. समाजसेवा आणि दानधर्म करण्याची संधी कुंभ राशीच्या लोकांना आहे. समाजात लोकसहानुभूतीने समाजाच्या भल्यासाठी ते विचार करतात. या आठवड्यात गरजू लोकांना मदत करण्याची इच्छा असेल. तुम्ही दानधर्म, स्वयंसेवा आणि परोपकाराच्या कार्यात सहभागी होऊ शकता. धार्मिक स्थळी जाणेही शक्य आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांचे अपडेट तुम्ही सोशल मीडियावर शेअर करू शकता. तुमच्या कार्यामुळे किंवा विचारांमुळे सोशल मीडियावर लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. कौटुंबिक नातेसंबंध सुधारतील. कुटुंबात सोबतीचे नाते अधिक घट्ट होईल. कुटुंबात एका नव्या सदस्याचे आगमनही होऊ शकते आणि काही महत्त्वाचे निर्णय घेताना कुटुंबाचा सल्ला घ्या, कारण त्यांचा पाठिंबा तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. जीवनसाथी आणि प्रेम संबंधात विवाहित लोकांसाठी आपल्या जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. संवादाच्या कमतरतेमुळे गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे धैर्य आणि समजूतदारपणाने परिस्थिती हाताळावी. 20 आणि 21 एप्रिल रोजी ग्रहस्थितीत त्यांना वाढ होऊ शकते. त्यामुळे सावध राहा. आपल्या जोडीदाराला वेळ द्या आणि त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधा. प्रेम संबंध जुळवण्यासाठी ही योग्य वेळ आहे आणि ज्यांना प्रेम व्यक्त करायचे आहे त्यांनी 23 एप्रिल नंतर पुढाकार घ्यावा. पूर्वी झालेल्या वादावर संवादातून तोडगा निघण्याची शक्यता सुद्धा आहे. 26 एप्रिल रोजी नातेवाईकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. मध्यस्थी करणे फायदेशीर ठरू शकते. घरात मंगल कार्य होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा आहे. काही घरगुती धार्मिक विधी होण्याची शक्यता आहे, जसे की सत्यनारायणाची पूजा, होम हवन, वास्तुशांती इत्यादी. आता जाणून घेऊयात काही महत्त्वाचे उपाय. दररोज श्री विष्णूंची उपासना करा. श्रीराम रक्षा स्तोत्र आणि श्री सूक्ताचं पठण करा. प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमानजींना प्रसाद अर्पित करा. प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन गाईला हिरवा चारा खाऊ घाला आणि गरिबांना वस्त्रांचे वितरण करा. पिंपळाच्या झाडाला नियमितपणे पाणी घाला. श्रीकृष्णांची उपासना करा. शिवमंदिराचा आणि प्रदोष व्रत पाळा. या उपायांच्या माध्यमातून आपण या कालावधीत येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाऊ शकता. या संपूर्ण आठवड्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आपले सामाजिक आणि वैयक्तिक जीवन संतुलित करण्याचा प्रयत्न करा. सामाजिक जीवनात प्रसिद्धी मिळेल. नवीन लोकांशी ओळखही होईल. मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांसोबत वेळ घालवा. नातेवाईकांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करावे. प्रेम संबंध अधिक घट्ट होतील. 20 ते 26 एप्रिल हा कालावधी कुंभ राशीच्या जातकांसाठी महत्त्वपूर्ण बदल घेऊन येत आहे. व्यावसायिक आणि सामाजिक वैयक्तिक जीवनात नवीन संधी आणि आव्हाने येण्याची शक्यता आहे. सकारात्मक दृष्टिकोन, संयम आणि नियमित आरोग्याची काळजी घेतल्यास आपण या कालावधीत यशस्वी होऊ शकतात.
तर मित्रांनो, तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.